सो आज मी तुम्हाला एक खूप छान एक उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, चांगल्या गोष्टी, पैसा हे आपण अट्रॅक्ट करू शकतो. काही काळ जो असतो तो फार महत्वाचा असतो. असंही येणारा शुक्रवार हा फार महत्वाचा आहे, कारण त्या दिवशी वसंत पंचमी आहे. वसंत पंचमी दिवशी काय उपाय करायचे, काय गोष्टी महत्वाच्या असतात हे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे. पण त्याहूनही सगळ्यात महत्वाचा उपाय मी तुम्हाला आज देणार आहे, मनी अट्रॅक्ट करण्यासाठी, जेणेकरून तुम्ही त्या दिवशी जर या गोष्टी सकाळी उठून केल्या तर आयुष्यामध्ये तुम्हाला कळेल की काही गोष्टी फार सकारात्मक घडतात आणि पैसा पण अट्रॅक्ट करतो. ते नेमकं काय करायचं? तर आपल्याला एक असं जे मातीचं भांडं आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये घरामध्ये जेवढे अवेलेबल असेल, कडधान्य असेल, ते तुम्हाला 5 प्रकारचे घ्यायचे. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. आता मी खाली दिलेले आहेत तेही जर असतील तर खूप छानच आहे. तर काय करायचं, आपल्याला ते स्वच्छ भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये एक एक तुम्ही जे कडधान्य आहे ते तुम्ही टाकून ठेवाल. त्याचबरोबर 5 कॉईन घ्या, कुठलेही कॉईन घ्या, ते 5 कॉईन पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकाल. एक लाल कपडाने त्याचं पूर्ण झाकून टाकाल, बांधाल. त्याच्यानंतर ते तुम्ही देवाच्या जवळ ठेवा. तुम्हाला जर श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मी स्तोत्र जर म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता. नसेल येत तर तुम्ही युट्यूबवर लावून शांतपणे देवाची आराधना करा. थोडा वेळ तिथे ठेवा. नंतर ते तुम्ही देवाला सुद्धा ठेवू शकता किंवा जिथे पैसे ठेवता, जिथे कडधान्य ठेवता, तिथे जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला कळेल की घरामध्ये प्रगती, घरामध्ये मनी अट्रॅक्ट आणि खूप अशा पैशासाठी फार चांगला उपाय मानला जातो. हा जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच याचा फरक तुम्हाला जाणवेल. कारण गुप्त नवरात्र सुरू आहे. गुप्त नवरात्र खूप पॉवरफुल म्हटली जाते काही विद्या, काही गोष्टी करण्यासाठी. आणि त्याचबरोबर वसंत पंचमी सुद्धा आहे. सो या गोष्टी केल्यानंतर नक्कीच आयुष्यामध्ये खूप चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या मिळो. लहान मुलांना सुद्धा आपल्याला काय करायचं हे उपाय दिलेले आहेत. 11 वेळा जरी मा सरस्वतीचा मंत्र केला तर खूप छान उपाय तुमच्या मुलांसाठी, विद्यासाठी होऊन जाईल. तर नक्की उपाय करा. बेस्ट ऑफ लक.